जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज या ठिकाणी माझी असणारी महिला शिष्य अर्थातच माझी गुरुलेख आहे शकुंतलाताई सोनवणे, राहणारा जालना शहर. आमच्या देऊळगाव राजापासून अगदी 25 किलोमीटर अंतरावरती जालना शहर येतं. परंतु माझ्या मागे कामाचा व्यापच एवढा वाढलेला होता की मला मंदिर संस्थान सोडून आणि शाळेच्या व्यापातून बाहेर निघणं होत नसे. गेल्या 6 महिन्यापासून शकुंतलाबाई मला तिच्या घरी गुरुपंक्तीसाठी बोलवत आहे आणि आज तो दिवस उगवलेला आहे की आज आम्ही जालना शहरामध्ये शकुंतलाबाईच्या इथे गुरुपंक्तीसाठी आलो. सर्वात प्रथम तर सर्वांनाच माझा नियम माहिती आहे की आम्ही कोणाच्याही घरी गुरुपंक्तीला गेलो तर इतर गुरूंसारखं आम्हाला कपडे घ्या, आम्हाला सोनं द्या, आम्हाला चांदी द्या, आम्हाला गाडीच्या भाड्याचे पैसे द्या किंवा आम्हाला जेवायला दारू किंवा मटणाचीच सोय करा, अशी कुठल्याही प्रकारची आमची मागणी नसते किंवा त्या गोष्टी आम्हाला चालतसुद्धा नाहीत. परंतु काही भक्त असे होते पूर्वी की जे मला बळजबरीने भाड्याचे पैसे द्यायचे, परंतु हल्ली तर मी कित्येक दिवसांपासून कुठल्याही शिष्याकडून भाड्याचे पैसेसुद्धा घेत नाही. कारण माझ्या मनालाच एके दिवशी असं वाटलं की शिष्य म्हणजे मुलगा आणि महिला शिष्य म्हणजे मुलगी. मग आपण जर आपल्या पोटच्या मुलामुलीच्या घरी गेलो तर त्यांना भाड्याचे पैसे मागू का, त्यांच्याकडून नवीन कपडे घेऊ का, त्यांना आम्हाला अमकच पाहिजे जेवायला टमकच पाहिजे असा आग्रह करू का? उलट लेकाची किंवा लेकीच्या घरची चटणी मिरचीसुद्धा आपण स्वतःची म्हणून खाऊ. तर मग शिष्यांकडून तरी ह्या आवाजवी अपेक्षा का करायच्या? त्यामुळे या ठिकाणी मी आज गुरुपंक्तीसाठी आलेलो आहे आणि एक शब्द फक्त मी बाईला विचारतो. बाई, या ठिकाणी तुझ्याकडून काही डिमांड वगैरे केली आहे का मी? नाही, काही केलेली नाही. बरं, काही गाडीचं भाडं, दारू, मटण, काही वेगळं, गुलाबजामुन, संत्रा, लिंबू काय असतं ते? काहीच नाही. स्वखुशीने चांगले आलेले आहे तुम्ही. आणि विशेष म्हणजे गुरुपंगत सुद्धा फक्त पोह्यावरतीच करायचं मी तिला सांगितलं. कारण की म्हटलं मला जेवणसुद्धा नको, फक्त मला तुझ्या घरचा एक कप चहा आणि प्लेटभर पोहे खाऊ घाल. माझी गुरुपंगत पोह्यावर सुद्धा होते. आणि तिचं देवघर या ठिकाणी आपण एकदा बघूया. या ठिकाणी अतिशय सुप्रसन्न असं मला पॉझिटिव्ह व्हाइब्स देवघरामध्ये जाणवत आहेत. देवघरामध्ये त्यांनी तिचे कुलधर्म कुलाचारानुसार देवांची स्थापना केलेली आहे. आणि इकडे बघा, सर्वात वरती तिने माझा फोटो लावून ठेवलेला आहे गुरु म्हणून. आणि याबरोबरच शकुंतलाबाई प्रजापिता ब्रह्मकुमारीची सुद्धा त्या ठिकाणी असणारी उपासिका आहे. तर तिने ह्या देवघराच्याच खोलीमध्ये बघा, इथे केवढं मोठं प्रजापिता ब्रह्मकुमारी म्हणजे दादा लेखपाल, ज्यांना शिवबाबा सुद्धा म्हटलं जातं, त्यांची सुद्धा स्थापना तिने केलेली आहे. या ठिकाणी तिचं राजयोग मेडिटेशन वगैरे ती करत असते. अगदी सकाळी उठून हे मेडिटेशन करावं लागतं. आणि या सर्व मेडिटेशनची खासियत अशी की यामध्ये कांदा, लसूण, बाहेरचे कुठलेही पदार्थ तुम्हाला आजीवन खाता येत नाही. तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा त्याग करावासा वाटतो. आणि शाक्त संप्रदायामध्ये फार कमी भक्त असे आहे की ज्यांनी अगदी कांदा लसूणसुद्धा सोडलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे माझी गुरुलेख शकुंतलाताई सोनवणे. आता काही जण म्हणतील की तुम्ही तर जगदंबा देवी संस्थानला मांसाहाराचा पुरस्कार करता, तर जेवढं काही कोंबड्या बकऱ्यांचं डिपार्टमेंट असेल ते सर्व जगदंबा देवी संस्थानच्या म्हसोबाकडे सुपूर्त आहे. बाकी जेवढे माझे शिष्य असतील प्रत्येकाला शाकाहारी आणि मांसाहारी राहण्याचा अधिकार आमच्यातर्फे आम्ही दिलेला असतो. माझे अनेक शिष्य शुद्ध शाकाहारी सुद्धा आहे, लिंगायत सुद्धा आहेत. लिंगायत धर्मामध्ये सुद्धा मांसाहार पूर्णपणे वर्जित असतो. त्याबरोबरच शकुंतलाताई आणि अजून 2 शिष्य हे स्वतः मेडिटेशन करतात. त्या ठिकाणी काही जण आर्ट ऑफ लिव्हिंग, काही जण बाबा रामदेव आणि काही जण या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारीशी संलग्न आहेत. त्यामुळे ते कांदा लसूणसुद्धा खात नाही. तर आमच्याकडे कांदा लसूण न खाणारी कॅटेगरी वेगळी, कांदा लसूण खाणारी पण पूर्ण शाकाहारी असणारी कॅटेगरी वेगळी आणि स्पेशल पूर्ण मांसाहारी असणारी शिष्यांची कॅटेगरी वेगळी. 3ही शिष्यांचे 3 स्तर आहेत, प्रकार आहेत. ह्या दोन्ही सुना आहेत. ही मोठ्याची आहे, बर बर. तुळजापूरची. मोठ्यामध्ये तर खूप ही शिष्य आहेत मोठ्याची माझे. आहे, दैफळे धाई तडकवाडीमध्ये खूप शिष्य आहे माझे. आहे ना, मग त्यांना जवळ आहे. धाई तडकवाडी आणि मोठ्याची एक शिवर हे दैफळ्यांचे तिथले. दहीफळे. हा, हो, दैफळे. देवीचे पुजारीच होते ते. ते रेणुका माता दहीफळे यांनीच आणलेली आहे मोठ्यामध्ये. हरिभाऊ दहीफळे, बन्सी भाऊ दहीफळे ते परमभक्त होते ना देवीचे.
छान आहे. एक अंबिका माता, एक रेणुका माता, दोन्ही तुझ्या घरातच आहेत. दरसाठी पाणी टाक एकदाच पुसू आपण. घर पण तुझं फार प्रसन्न वाटतं. मेडिटेशन करते मी सकाळी. आज सांगितलं मी 3:30 व्हिडिओ मध्ये. वाजता. सकाळी 3:30. अच्छा, टाका टाका टाका. गौरी हे पण आपल्या इथे येत होते हो, ना. ओळखलं ना त्यांना. त्यांना सप्तशृंगीचं वारं होतं हा, ना. वारं होतं. तू बेटा पुसून घे. चल गौरी तू बेटा हे पुसून घे. त्याची मुलगी दीदी काय करते सध्या? 10वीला आहे. बर बर बर. बोटाला काय लावून घेतलंस ग बिचारे? आत्ताच लावून टाकू लावून घेतली तिने. हे गंध लावायचं. घ्या ताट उचलून बाजूला. हा घे. पाय पुसायचा चांगला. हळद कुंकू लावा पायाला ते. हे राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय. निपुण शालन हार घातला. सौभाग्यवती बाबा. ओवाळून घेतो पण. भाऊ ड्रेस तुमच्या पसंतीने घ्यायचा. नाही नाही नाही, अगं मी कोणाकडूनच पैसे घेत नाही नाही. पैसे नाही घेते. तुमची मुलगी देते तुम्हाला. अगं पण वडिलांना काही गरज द्यायचं. नाही ना त्याची. काही नाही. ड्रेस आणायचा तुम्ही. हा मी सांगते तुम्हाला ड्रेस घ्यायचा. काही गरज आहे का काही खरंच गरज त्याची? आहे. पहिल्यांदाच वडील घरी आल्यावर घेत नसतील काय मग? ते मी गुरुपौर्णिमाला आणला पण म्हणलं तुम्हाला. मला 46चा नंबर लागतो ना. 46 नंतर मोठाच आणला होता आम्ही. हा, मग आला गोल्डन असेल. कलरचा. हो मग आला असेल. मोठाच आणला होता. काय ठेवलेली असं. मी पण शाल घाल. मी पण शाल आणि हात. हा, ओवाळून. तुमची काय म्हणते, तब्येत पाणी बरी आहे का? तब्येतच ठीक आहे. तुम्ही मध्येच त्यांच्या वारे राहिल्यात ना हो वाटतं. ना. नाही वाऱ्या झाल्या त्यांच्या. 7 झाल्या का? 7 झाल्या. अच्छा. हा, शिबिर रोखलं. केलं नाही ते. शिबिर नाही केलं. असं 2 पदरी घालून कोण असं. राहू द्या, करू आता 3 वर्षांनी शिबिर आपण. 3 वर्ष तर काही जागा नाही हो आता. ना. हेलला बघायचे ते तुमचे गुरु गुरु बर, पाहायचे. बर, आम्हाला बर, योगाराज, बर. मोठी सूट बर, मी बर. पाहिलेलं आहे तुम्हाला. ती आली योगाराजाला. मिरवणुकीला घेऊन ये ना बाईला. बघितलं का आमचे आई गुरु आता? भवानीला घेऊन ये. आई भवानीला घेऊन ये. इथं येऊन भेटले आम्हाला बघायला. सगळ्यांना लाईव्ह मध्ये बघायला भेटलं. लाईव्ह मध्ये ना. माझं साधं भातं काम आहे एकदम. आई राजा उदे उदे. बरं, आता काय केलं असेल ते पटकन द्या. आणि आता आम्ही लिखतो, कारण मला अजून ना एका ठिकाणी अजून भेट द्यायची आहे, धावती भेट द्यायची आहे. आयुष्यमान बाबा. फोटो काढून घ्यायचा. करा बंद. बडं बेटा